हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण इथं बघणार आहोत फोरटक्स ब्लाऊजची कटिंग आणि तीही अगदी सोप्या पद्धतीमध्ये 40 साईजचा ब्लाऊज आहे हा. आणि हाईट आहे आपली इथे 14.5 इंच. तर हा बघा हा ब्लाऊजचा पीस आहे आणि अस्तर जे आहे ना ते मी आणलेलं आहे 1 मीटर. तर पहिल्यांदा मी तुम्हाला घडी समजावून सांगते. तर इथे मी 4 फोल्डमध्ये ही घडी टाकून घेतलेली आहे. बघा बंद बाजू जी आहे ती माझ्या साईडला आहे. कुठल्याही फोरटक्स ब्लाऊजची कटिंग करताना ह्या पद्धतीमध्ये घडी टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा गळा रुंदी घ्यायची आहे इथे 2.25 इंच. त्याच्यानंतर पुढे शोल्डर मी घेतलेला आहे, म्हणजे शोल्डरची पट्टी 3 इंचाची. तर इथे बघा हाईट मी तुम्हाला दाखवत आहे इथे. तर पुढचा गळा मी पहिला घेतला आहे 6.5 इंच आणि गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच. बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे, मी जसा दिलेला आहे ना त्या पद्धतीमध्ये. तर त्याच्यानंतर आपण इकडे घेणार आहोत मोंढा खोली. तर मी इथे मोंढा खोली घेतलेली आहे 6.1, म्हणजे 6 आणि 1 रेष. त्याच्यानंतर बघा छातीचा चौथा भाग येतो 10 इंच प्लस 3 इंच घ्यायचा आहे आपल्याला शिलाई मार्जिन पुढच्या भागाकरता. मैत्रिणींनो अगदी व्यवस्थित लक्ष द्या. शिलाई मार्जिन मी 3 इंच घेतलेला आहे पुढच्या भागाकरता. आता आपण इथे टेप लावलेला आहे बघा. तर तयार उंची आपल्याला ठेवायची आहे इथे व्यवस्थित बघा 14.5 इंच. तर 14.5 इंच प्लस 1 इंच म्हणजेच 15.5 इंच. तर हे झालेलं आहे बॅक साईडचा आणि अजून 1 इंच घ्यायचं आहे आपल्याला पुढच्या भागासाठी. तर 16.5 इंच पुढच्या भागाचं उंचीचं माप आहे. आता इथे क्रॉसपट्टी मी घेतलेली आहे अगदी व्यवस्थित बघा 4 आणि 3 इंचाची आणि ह्याला ह्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टीला. त्याच्यानंतर इकडे बघा टक्ससाठी 4.25 इंचाचं मी अंतर घेतलेलं आहे आणि तिथून वरती आहे ना मी घेतलेलं आहे अंतर 2.25 इंचाचं. तर बघा अगदी व्यवस्थित असा आपला फोरटक्सचा ब्लाऊज हा तयार होईल. त्याच्यानंतर ह्या 2 इंचा सेंटर पॉईंट काढायचा आहे गळा आणि क्रॉसपट्टीचा. तर सेंटर पॉईंट काढल्यानंतर आपल्याला एक पॉईंट मिळाला आणि त्याच्याच पुढे आपल्याला 2.5 इंचाचा या पद्धतीने एक टक्स घ्यायचा आहे आडवा. इथे असे बाण मी तयार करून घेतलेले आहेत बघा. त्याच्यानंतर आता इथून वरती घ्यायचा आहे परत एकदा 2.5 इंच आणि तिथून पुढे ना तिरपा टक्स आपल्याला घ्यायचा आहे 5.5 ते 6 इंचाचं. तुमचं जसं छातीची घडी असेल ना त्या पद्धतीने. आता हे मधलं जे अंतर दिसतंय ना तुम्हाला, तर हे आपल्याला मिळाले पाहिजे 2.25 इंच. तर आता 40 छाती आहे त्याच्यामुळे हे अंतर 2.25 इंच आलं पाहिजे. त्याच्यानंतर मोंढ्याच्या तिथूनही आपण आता आकार देऊन घेणार आहोत. तर मी अर्धा इंचावरती मोंढ्याला आकार देऊन घेतलेला आहे पुढच्या मोंढ्याचा. त्याच्यानंतर इकडे मी मोंढा चेक करत आहे. तर यांचा जो मोंढा होता ना तो भरलेला होता 8.25 इंचाचा. तर बाही आपण घेणार आहोत, म्हणजे ब्लाऊज घेणार आहोत आणि त्याचाही आपल्याला मोंढा चेक करायचा आहे. शोल्डर जोडून आपल्याला किती तयार येतो फिटिंगपर्यंत तो मी तुम्हाला इथे दाखवते. ह्याच्यामुळे काय होईल की तुमची फिटिंग अगदी परफेक्ट येईल, तुमचा ब्लाऊज अजिबात चुकणार नाही आहे. तर बघा इथे 8.25 इंच आहे. तर इकडे ब्लाऊजवरती मी जेव्हा मोजलं ना तर बघा इथे सोडून दिलेलं आहे अर्धा इंच शोल्डरला जोडलेलं आणि त्याच्यानंतर थोडंफार वरती खाली असेल तर ते क्लिअर करून घ्यायचं आहे, नंतरच कटिंग करायची आहे. त्याच्यानंतर हा आहे बगलेतला टक्स. तर हाही टक्स बरोबर सेंटरमधून काढून घ्यायचा आहे. तर बॅक साईडचा मोंढा जो आहे ना तो मी इथे घेतलेला आहे 2.25 इंचावरती आणि पुढचा मोंढा जो घेतलेला आहे तो अर्धा इंचावरती. सगळे मापा अशी व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मेन सेंटरचा मोंढा आहे ना तिथून वरती अंतर घ्यायचं आहे आपल्याला परत एकदा 2 इंचाचं. 2 किंवा 2.25 इंचाचं घेतलं तरी पण चालेल आणि तिरपा टक्स आपला हा आखून घ्यायचा आहे बगलेचा. तर परफेक्ट आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे फ्रंट पार्टचं. आता बॅक साईडचा पार्ट मी ऑलरेडी इथे आखून घेतलेला होता. तर उंचीमध्ये मी बॅक साईडला 1 इंच मिळवलेला आहे, म्हणजेच 14.5 अधिक 1 बरोबर 15.5 इंच आणि खाली जे दिसतं आहे एक्स्ट्राचं ते पुढच्या भागासाठी आहे. तर कुठल्याही फोरटक्स किंवा कटोरी ब्लाऊजमध्ये पुढच्या साईडला क्रॉसपट्टी असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही उंची टाकून घ्यायची आहे. पुढच्या भागामध्ये 1 इंच एक्स्ट्रा टाकायचं आहे. मागच्या भागात तर असतंच, पण मागचा भाग तयार झाल्यानंतर पुढच्या भागातसुद्धा 1 इंच टाकून घ्यायचं आहे. आता हे टक्स मी जो दिलेला आहे ना तो टक्स दिलेला आहे 1.25 इंचाचा, म्हणजे दोन्ही मिळून हा टक्स होणार आहे तो आपला
1.25 इंचाचा तयार होणार आहे। त्याच्यानंतर इकडे मी क्रॉसपट्टी कट करून घेतलेली आहे बघा, आणि टक्स जो आहे तो मिळवून दिलेला आहे बरोबर। त्याच्यानंतर आपण आता 4ही पदर पकडून मागचा जो मोंडा आहे ना तो कट करून घेणार आहोत बघा। तर मी 4ही पदर पकडलेले आहेत आणि मागचा मोंडा जो आहे तो कट केला। त्याच्यानंतर आता पुढचा गळा जो आहे तो आपण इकडे कट करून घेणार आहोत। तर व्यवस्थित जर का तुम्ही हा व्हिडिओ बघितला ना 1-2 वेळा, तर तुम्हाला आहे ना मोठ्या मापाचा सुद्धा ब्लाऊज कट करता येईल किंवा स्टिचसुद्धा करता येईल मैत्रिणींनो। आणि हा जर का व्हिडिओ मोठा झाला ना तर आपला या स्टिचिंगचा पार्ट जो आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे। तर इथे मी पुढचा मोंडासुद्धा अगदी व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे। तर झालेलं आहे आता पुढचं आपलं कटिंग। त्याच्यानंतर आपल्याला बॅक साईडचं जे आखलेलं होतं ना, तर बॅक साईडचं खूप सिंपल आहे। फक्त आपल्याला जेवढा आपला गळा आहे ना त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवायचा आहे आणि गळ्याला आकार द्यायचा आहे। आणि इकडे बघा वाढवलेला 1 इंच होता ना आपण रुंदीमध्ये पुढच्या साईडला, तो 1 इंच जो आहे तो बॅक साईडमधून आपल्याला वजा करायचा असतो। तर तो 1 इंच आपण का वाढवलेला होता की टक्ससाठी आपण तो 1 इंच वाढवलेला होता। तर मी परत एकदा मेजरमेंट घेऊन ह्या अंतर जे आहे ती कट करून टाकत आहे। तुमचं बॅक साईडला सुद्धा अजिबात फुगा वगैरे काहीही येणार नाही आहे। तर बघा आपलं झालेलं आहे आता बॅक साईडचं सुद्धा कटिंग। आणि गळा जर का तुमचा फाकत असेल ना मैत्रिणींनो, तर वरच्या साईडला मी गळ्या रुंदीच्या तिथे थोडंसं अंतर ठेवलेलं आहे, ते अंतर तसंच्या तसंच ठेवायचं आहे। तर आत्ता हे जे आहे ना फ्रंटचं पार्ट, याचं जे आपण आखलेले आहेत ना हे टक्स, हे सगळे याच्यावरती अशा पद्धतीने प्रेस करून इकडच्या साईडलाही हे उठवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला सारखं सारखं माप घ्यायची गरज पडणार नाही आहे। आणि इकडे मी मेन टक्सला एक कट देऊन घेतलेला आहे। आणि दुसऱ्या साईडला ज्या रेषा अस्पष्ट दिसतात आहे ना, त्या अगदी व्यवस्थित अशा क्लिअर करून मी घेतलेल्या आहेत बघा। तर याने काय होईल की तुम्हाला जेव्हा तुम्ही स्टिचिंगला घेणार ना ब्लाऊज, किंवा तुम्ही कारागिराकडेही दिला ना तरीसुद्धा ब्लाऊज जो आहे तो अजिबात म्हणजे त्यालाही कन्फ्युजन होणार नाही की कुठला टक्स कुठून घ्यायचा आहे। तर ह्या पद्धतीने मी मार्किंग करत असते 4 टक्स ब्लाऊजची। आणि सध्या आहे ना जास्त करून आहे ना टीचर लोक, म्हणजे हा टीचरचाच ब्लाऊज आहे, तर 4 टक्स किंवा प्रिन्सेस कटचेच ब्लाऊज जास्त वेअर करणं पसंत करतात। तर बघा इथे आता आपण बाहीची कटिंग करत आहोत इथे। तर बाहीची घडी जी आहे ना ती आता आपल्याला टाकायची आहे। तर 40 छातीचा ब्लाऊज आहे, तर मी इथे घडी टाकलेली आहे 10.5 इंचाची। बाही आहे आपली 10 इंचाची, त्याच्यामध्ये मी 1 इंच प्लस केला आणि 11 इंचाला मार्क केलं। बॉक्स बनवून घ्यायचा आहे अगोदर व्यवस्थित असा। तर याला आपल्याला जॉईंट्स द्यायचा आहे, त्याच्यामुळे आपण थोडंसं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे। तुमचा जर का कपडा संपूर्ण असेल ना, म्हणजे आपल्याला जॉईंट्स द्यायचा नाही आहे, तर अशा वेळेस तुम्ही 10 इंचाची सुद्धा घडी ठेवू शकता। तर बघा बॉक्स मी बनवून घेतलेला आहे। आता आपल्याला या पद्धतीने इकडे आधी जॉईंट्स देऊन घेऊ आपण। तर उरलेला जो कपडा होता ना तो मी इथे ठेवून घेते आहे आणि अगोदर जॉईंट्स देऊन घेणार आहे। त्याच्या अगोदर कॅप हाईट घेतली 3.5 इंच आणि 1.5 इंचाची शिलाई मार्जिन घेऊन या पद्धतीने आकार द्यायचा आहे। जास्त फुगीर आकार द्यायचा नाही वरतून, त्याने काय होतं की बॅक साईडला आहे ना म्हणजे बाहीच्या तिथे फुगा येतो, तो फुगा अजिबात येणार नाही आहे। त्याच्यानंतर इकडे दंडघेर घेतला 7 इंच प्लस शिलाई मार्जिन मी घेतलेली आहे। तर बघा 1.5 इंचाची शिलाई मार्जिन मी घेतलेली आहे बाहीच्या दंडघेरामध्ये, आणि एवढा हा भाग जो आहे तो कट केला। त्याच्यानंतर बघा इथे सेंटर पॉईंट देऊन घ्यायचा आहे। हे काम करायचं आहे अगदी व्यवस्थित न चुकता। त्याने काय होईल की बाही जी आहे ती तुमची एका साईडला म्हणजे येणार नाही किंवा खेचल्यासारखी होणार नाही। आता हा कपडा जो ठेवलेला आहे परत एकदा बाहीच्या अस्तरला पलटी मारली आणि या पद्धतीने आपण हे आखून घेतलेलं आहे। मी जसे आखते ना त्या पद्धतीने आखून घ्यायचं आहे। अगदी 5 ते 7 मिनटामध्ये तुमची 40 साईजची कटिंग जी आहे ती होणार आहे। तर बघा मी कुठलाही पार्ट याच्यामध्ये म्हणजे न चुकता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीही समजलं नाही तरीसुद्धा मला कमेंट करायचे आहे। तर इकडे अस्तर आपलं झालेलं आहे अगदी व्यवस्थित कटिंग। आत्ता आपण मेन ब्लाऊजच्या पीसवरती हे अस्तर जे आहे ते ठेवून कट करून घेणार आहोत। त्याच्या अगोदर इथे बघा मार्क करून घेतलेला आहे पुढच्या मोंड्यासाठी। नंतर जेव्हा आपण जॉईंट देऊ ना त्याच्यानंतर आपण हा पुढचा मोंडा जो आहे तो कट करून घेणार असतो, म्हणजे दोन्ही ज्या बाह्या आहेत त्या एकसारख्या तयार होतील, म्हणजे वेगवेगळ्या हातांच्या म्हणून। तर बघा इकडे मी मार्क केला आणि इकडे ना
एक पिन म्हणजे हा कपडा हरवू नये म्हणून आहे ना मी पिन याला लावून घेतलेली आहे. तर झालेली आहे आपली अस्तराची संपूर्ण कटिंग इकडे. तर मेन कपड्यावरती आपण आता हे ठेवणार आहोत आणि कटिंग करून घेणार आहोत मैत्रिणींनो. तर बघा हा जो मेन कपडा आहे ना हा सुद्धा भरपूर मोठा होता, त्याच्यामुळे ना ब्लाऊज कटिंग करायला काही एक प्रॉब्लेम आलेला नाही आहे. फक्त थोडंसं बाहीला जॉईन द्यावा लागलेला आहे. एवढं मोठं माप होतं ना तरीसुद्धा ब्लाऊज अगदी व्यवस्थित बसवता येतो. बघा मी ज्या पद्धतीने बसवते आहे ना त्या पद्धतीने ब्लाऊज बसवायचा आहे. तर अगदी म्हणजे खूप जास्त इकडे बघू शकता तुम्ही, जास्त कपडा आपला उरलेला आहे. एवढा सगळा ब्लाऊज बसून 40 साईजचा. तर संपूर्ण कटिंग जी आहे ती आपली तयार झालेली आहे इकडे. त्याच्याबरोबर अजून 2 ब्लाऊज आपण कट केलेले आहेत. तर ह्या ब्लाऊजची स्टिचिंग जर का कोणाला बघायची असेल तर नक्की कमेंट करायची आहे. फ्रंटची स्टिचिंग जी आहे ती अगदी प्रॉपर पद्धतीने तुम्हाला दाखवण्यात येईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला भेटणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये.